मला हात यायचं आहे, मला हात यायचं आहे, मला हात यायचं आहे असं म्हणत डॉलर बाईंनी तर घर डोक्यावरती घेतलं. कारण आपल्याला करायचं आहे डेकोरेशन आणि डॉलर बाई टू रिस्की. चला तर मग डेकोरेशन करू. नॉर्मल बलून्स फुटल्याने बेबीला त्रास होतो, सो हे फॉईल बलून आहेत. हे वेलकम लिहिलेलं आहे. हे जे फॉईल बलून आहेत ते मी मिशोवरून 100 रुपीजला घेतलेले आहेत, जे मला खूपच चांगले स्वस्तात पडलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला लिंक सेंड करेल. नॉर्मल बलून्स जे आउटसाईडसाठी घेतलेले आहेत मी. या पूर्ण सामानासाठी मला जवळपास 1000 रुपये लागले. दुसरीकडे फुलांचं डेकोरेशन पण करायचं होतं आपल्याला. त्याच्यासाठी मी थोडेसे, मला आता फुलं फक्त रस्त्यामध्ये टाकायच्या, त्यामुळे त्या हिशोबाने त्या क्वालिटीचे मी आणलेली आहेत. आणि हे मला 200 रुपये किलोच्या हिशोबाने पडलेले आहेत. स्वयंपाकमध्ये गुंतल्यामुळे भावाला मशीन देऊन बलून्स ब्लो करायला बसवून टाक. ही मशीन मला 700ला पडली. तुम्हाला सेलमध्ये ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती अजूनही कमी पडेल. यानी खूप सारे बलून्स खूप कमी वेळामध्ये होतात. तुमची मेहनत वाचते, तुमचे एफर्ट्स वाचतात आणि वन टाईम परचेस आहे. एकदा घेतले की परत तुम्हाला बघायची गरज नाही आहे, नेहमीच कामाला येते. हे मी टेप आणलेले होते जे मला 10 रुपयाला पडले आणि आपण त्यांचे लाईन्स बनवू शकतो. आता वेगवेगळे प्रकारचे टूल्स आलेले आहेत. अजून एक सर्कलमध्ये येतात फ्लावरचे, त्याच्यामध्ये तुम्ही बलून्स ठेवून फ्लावरसारखं बनवू शकतात. आता मी एक लाईन आणलेली होती जे की आपण त्याच्यामध्ये अल्टरनेट बलून्स आपल्या कलरच्या आवडीनुसार घालू शकतो आणि हे खूप चांगलं आहे आणि सोयीस्कर आहे. आपल्याला फार झंझट नाही आहे, त्याच्यामुळे मला हे तर चांगलं वाटलं. बाकी मी असं डेकोरेशन केलेलं होतं, दोन्ही साईडने लावलेले होते. तुम्ही हाफ सर्कल बनवू शकता, तुम्ही फुल बनवू शकता, तुम्ही कार्टून्सचे वेगवेगळे प्रकार बनवू शकता. त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. माझ्या भावाची मुलगी, माझी छोटीशी म्याव येते आहे, सो तिच्यासाठी मी छोटासा कलश ठेवला होता, डेकोरेशन केलं होतं आणि आमची छोटी लक्ष्मी आमच्या घरी आलेली होती. आणि ह्या सगळ्या धावपळीचा व्हिडिओ मी फार काही घेऊ शकले नाही, पण माझ्याकडून जेवढं तुम्हाला दाखवता येईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्ही फुलांनी वेगवेगळे डेकोरेशन करू शकता तुमच्या आवडीनुसार, तुमच्या ह्याच्यानुसार. मी फक्त तुम्हाला एक बजेट सांगते आहे की आपण कमी बजेटमध्ये पण आपल्या आवडीने चांगलं करू शकतो. मी केकही मागवला होता छोटासा. गेट रेडी विथ मी असे तुम्हाला बिलकुलही आम्ही म्हणणार नाहीत, कारण आम्हाला ते जमत नाही आहे. आम्ही थोडंसं फ्रेश होऊन आता दिवसभराची धावपळाचा थकवा जाण्यासाठी थोडंसं स्वतःसाठी वेळ तर काढलाच पाहिजे, म्हणून आम्ही मोमोज, काही पण बोलता काय, मोदक खायला आलो. मस्तपैकी मोदक खाल्ला, जीवाला शांती दिली आणि घरी गेलं तर डॉलर भाई करा, अजून डेकोरेशन करा, मी आहे. डॉलर भाईचे चालत राहणार. मला तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे की आपल्या माणसासाठी काहीतरी करण्याचा आनंद जास्त महत्त्वाचा असतो. बजेट, डेकोरेशन, वस्तू या सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्ही छोट्याही गोष्टीमध्ये जरी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला, रांगोळी काढा, फुले लावा, तरी पण इट्स मोर दॅन सफिशियंट आहे. काही लोक टरबूजनी पण केक कापतात, तुम्ही बघितला असेल. आनंद छोट्या छोट्या गोष्टींचा घेण्यामध्ये आनंद मोठा आहे. माझं वाक्य तुम्हाला कळलं असेल तर मी काय म्हणते ते नक्की कळेल. तुम्ही कधी असं डेकोरेशन केलं आहे का, नक्की सांगा. चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटूया.